नमस्कार. तर वाटाणे वाटून एकदा ही भाजी नक्कीच करून बघा. त्यासाठी मी इथे वाटाणे घेतले. 3 ते 4 चमचे वाटाणे, ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर असं सर्व काही मी घेतलं ते मी आता वाटून घेईल. आणि पाण्यामध्ये मी हे एक टोमॅटो आणि कांदा शिजवून घेतला आहे पेस्ट करण्यासाठी. आता हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता मी जिथे टोमॅटो आणि कांदा होता तो देखील मी यात टाकून घेते. ते टाकून परत एकदा फिरवून घेईल आणि ते फिरवल्यानंतर मी आता कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा वाटून घेतलं आहे. तर इथे त्याची पेस्ट मी तयार करून घेतली. आता कढईत तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी देऊन आणि ती जी पेस्ट होती ती छान तेलात परतून घेते. 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय हेही नक्की कमेंट करून सांग. तर इथे मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता. लाल चटणीसुद्धा तुम्ही यात टाकू शकता. मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यात मी वाटाणे टाकून घेते. वाटाणे चांगले मिक्स करून घ्यायचे. भाज्या आपल्या त्याच असतात रेग्युलर, पण फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने केली की खायलाही कंटाळा येत नाही भाज्या. आपल्या गरजेनुसार आपण त्यात पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ. 15 मिनटं कमी गॅसवर भाजी चांगली शिजवू द्यायची आहे आणि त्याला छान तरी देखील सुटते. मग कमी गॅसवर शिजवत असताना तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि भाजीला तेलही छान सुटलं आहे. तुम्ही ही पद्धत एकदा नक्कीच ट्राय करा.